श्री स्वामी समर्थ. पुन्हा एकदा तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस आनंदात जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. दरवर्षीप्रमाणे यंदाही मार्गशीर्ष अमावस्येच्या तारखेबद्दल अनेक भाविकांमध्ये गोंधळ आहे. डिसेंबर 2025 मध्ये ही अमावस्या कधी असेल? तर आजच्या व्हिडिओतून आपण पाहणार आहोत. त्यापूर्वी चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. आपल्या हिंदू धर्मात दर महिन्याला येणाऱ्या अमावस्येला विशेष असे महत्त्व आहे, परंतु मार्गशीर्ष अमावस्येचा विचार केला तर त्याचे महत्त्व आणखी वाढते. यावेळी लोक असा प्रश्न विचारत आहेत की मार्गशीर्ष अमावस्या 18 डिसेंबरला येते की 18 तारखेला? दरवर्षीप्रमाणे अमावस्येच्या नेमक्या तारखेबद्दल भाविकांमध्ये काही गोंधळ आहेत. हिंदू दिनदर्शिकेनुसार 2025 मध्ये मार्गशीर्ष अमावस्या कधी असेल ते आपण आजच्या व्हिडिओत पाहणार आहोत. हिंदू धर्मात मार्गशीर्ष अमावस्येला विशेष महत्त्व आहे. ही तारीख पूर्वजांना समर्पित आहे. या दिवशी स्नान, दान आणि प्रार्थना केल्याने शाश्वत पुण्य मिळते. अमावस्येच्या नेमक्या तारखेबद्दल भाविकांमध्ये काही गोंधळ आहेत. मार्गशीर्ष महिन्यातील अमावस्या तिथी शुक्रवार 19 डिसेंबर रोजी पहाटे 4:59 सुरू होईल. ही तिथी 20 डिसेंबर रोजी सकाळी 7:12 संपणार आहे. त्यामुळे वर्षातील शेवटची अमावस्या शुक्रवार 19 डिसेंबर रोजी असेल. अमावस्या, उपवास, स्नान आणि दान हे त्या दिवशी केले जातात. ज्या दिवशी अमावस्या तिथी सूर्योदयाच्या वेळी असते किंवा संपूर्ण दिवसभर असते, त्या आधारावर मार्गशीर्ष अमावस्या प्रामुख्याने 19 डिसेंबर 2025 रोजी असेल. मार्गशीर्ष अमावस्येपासून 3 राशींचं नशीब उजळणार आहे. कोणत्या राशी आहेत ते पण आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत. त्यातील पहिली रास आहे मेष. मार्गशीर्ष अमावस्येपासून मेष राशीच्या लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल होतील. तुमच्या कारकिर्दीत नवीन उंची गाठण्याच्या संधी वाढतील. तुमच्या नेतृत्व क्षमता वाढतील. तुमच्या नोकरी किंवा व्यवसायात नवीन संधी निर्माण होतील, ज्यामुळे तुमच्या मेहनतीला आणि ऊर्जेला पूर्ण यश मिळेल. अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे आणि जुन्या गुंतवणुकीमुळे सकारात्मक परिणाम मिळतील. उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडू शकतात, ज्यामुळे तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत होईल. कौटुंबिक जीवनात संतुलन आणि आधार तुमचे निर्णय आणि प्रयत्न अधिक सरळ आणि प्रभावी बनवेल. हा काळ यश आणि स्थिरतेसाठी अत्यंत अनुकूल आहे. यानंतरची दुसरी रास आहे सिंह. मार्गशीर्ष अमावस्या सिंह राशीच्या लोकांसाठी विशेषतः शुभ आहे. सामाजिक प्रतिष्ठा आणि आदर वाढेल, ज्यामुळे तुमचे व्यक्तिमत्व आणखी मजबूत होईल. कामावर सहकारी आणि वरिष्ठांकडून मिळालेला पाठिंबा व्यावसायिक प्रयत्नांना वाढवेल, ज्यामुळे यशस्वी निकाल मिळतील. प्रलंबित निधी मिळण्याची शक्यता आहे आणि आर्थिक लाभाचे नवीन मार्ग उघडू शकतात. तुम्ही तुमच्या कुटुंब आणि जोडीदारासोबत दर्जेदार वेळ घालवाल आणि कुटुंबाच्या पाठिंब्याने महत्त्वाचे निर्णय अधिक सहजपणे घेता येतील. भविष्यातील योजना फलदायी होतील आणि तुमचे प्रयत्न सकारात्मक परिणाम देतील. यानंतरची रास आहे तूळ. मार्गशीर्ष अमावस्येपासून तूळ राशींसाठी विशेषतः फायदेशीर असणार आहे. आर्थिकदृष्ट्या आर्थिक लाभ आणि व्यवसायाच्या संधी वाढण्याचे संकेत आहेत. प्रलंबित प्रकरण सोडवले जाऊ शकते आणि योग्य निर्णय घेतल्यास फायदा होण्याची शक्यता आहे. कामावर तुमचा आत्मविश्वास आणि निर्णायकता मजबूत होईल, ज्यामुळे यश मिळेल आणि नवीन भागीदारी विकसित होतील. कौटुंबिक परिस्थिती संतुलित होईल आणि नातेसंबंध सुसंवादी राहतील. हा काळ केवळ
आर्थिक लाभासाठीच नाही तर सामाजिक प्रतिष्ठा आणि व्यावसायिक वाढीसाठी देखील शुभ आहे. नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी आणि यश मिळविण्यासाठी हा एक उत्तम काळ आहे. त्याचबरोबर मार्गशीर्ष अमावस्येचे धार्मिक महत्त्व देखील आपण पाहूयात. पितरांना शांती मिळते. हा दिवस विशेषतः पूर्वजांना प्रार्थना करण्यासाठी समर्पित आहे. या दिवशी श्राद्ध, विधी, तर्पण आणि ब्राह्मणांना भोजन केल्याने पितृदोष नाहीसा होतो आणि पितरांना शांती मिळते. त्याचबरोबर अमावस्या तिथीला सूर्य आणि चंद्र एकाच राशीत असतात, म्हणून हा दिवस देव आणि पूर्वज दोघांनाही प्रसन्न करण्याचा दिवस मानला जातो. त्याचबरोबर असं मानलं जातं की शुभ दिवशी गंगा आणि यमुना यासारख्या पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्याने सर्व पापे धुवून मोक्ष मिळतो आणि ज्यांच्या कुंडलीत कालसर्पदोष आहे ते या दिवशी विशेष अशी पूजा आणि विधी करून या दोषाचे नकारात्मक परिणाम कमी करू शकतात. तर स्वामी भक्तांनो, आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.